नमस्कार मंडळी, कसं काय बरं ना. मी तुमची होस्ट पूजा घाणेकर. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. गाईस, माझ्या थंबनेलवरनं तुम्हाला कळेलच की मी कुठे जाते आहे, पण सांगते तरी पण की हां, म्हणजे तुमचा ओळखीचंच आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे ते म्हणजे आपलं कोकण. मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे गाईज. माझी पॅकिंग पण झाली आहे, सगळी ऑलमोस्ट रेडी आहे. आम्ही आता निघायच्या तयारीत आहे. 8:30ची बस आहे. सो आम्हाला आता निघायची घाई आहे जरा. आणि यावेळेला माझे पार्टनर आहेत आमचे बिग बॉस, म्हणजे आमचे फादर. आपण जाऊयात आता बस डेपोवरती. आपली बस येणार आहे, 8:30ची आहे. तिकडे जाऊन आपण बघूयात आपली सीट कशी आहे. आणि यावेळेला थोडं म्हणजे वेगळं ट्रॅव्हल करणार आहे. ते म्हणजे आपली आहे ST महामंडळ, आपली लालपरी. आता आपली लालपरी आहे. आता नवीन गाड्या पण निघालेल्या आहेत ST, म्हणजे व्हाईट कलरच्या पण आहेत. तिकडे जाऊन आपल्याला कळेल की मग आपण तिकडे जाऊयात, तिकडे भेटूयात. चला मग गाईज, आपण डेपोला पोहोचलो आहोत आणि आपली गाडी पण लागली आहे समोर. बोरिवली साखरपा. आणि आपण उतरणार आहोत देवरुखला. लालपरी नाही आहे यंदा, ठीक आहे, चालेल. आपली ही न्यूवाली व्हाईट कलरची ST आहे. आपण एंटर करूयात, आतमध्ये बसूयात सगळं आपण आणि STचा आनंद घेऊयात आपल्या. चला मग आपण एंटर करतोय आता STमध्ये. नंबरची सीट आहे आमची आणि आम्ही फायनली आमच्या सीटवर बसलो आहे. अजून तर गाडी चालू झाली नाही आहे. 8:30 होऊन गेले, ऑलमोस्ट 8:45 होत आले, तरी पण अजून चालू झाली नाही आहे. सीट चेकिंग चालू आहे. कोण आलंय नाही आलंय. आम्ही आमच्या सीटवर आरामात बसून घेतलं आहे ऑलमोस्ट. चला मग आता गाडी चालू झाल्यानंतर जे ट्रॅव्हल म्हणजे आपला जो बाहेरचा नजारा आहे, आपला जो सफर आहे, तो मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन, तो दाखवेन. सीटवर बसली आहे. आपला थोडासा प्रवास बघण्यासाठी कशा प्रकारे आपण जातोय ते तुम्हाला दाखवण्यासाठी स्पेशली तरी. आपण झोपूनच जाणार आहे, पण तरी पण चालू केला होता आणि आपण आता पोहोचलो आहे फायनली संगमेश्वरला. आता इथून काही तासाभराचं अंतर उरलं आहे आपल्याला आपल्या गावामध्ये पोहोचायला. आणि रामवाडीवरनं आपले ड्रायव्हर काका चेंज झाले आहेत. हाय नवीन ड्रायव्हर काका. आपण संगमेश्वरला येऊन पोहोचलो आहे आणि आता संगमेश्वरवरून पुढचा प्रवास आपण स्टार्ट करूया. तोही प्रवास मी तुम्हाला दाखवेल. मित्रांनो,
मित्रांनो, आपण फायनली देवरुखला पोहोचलो आहोत आणि आपल्याला आता जायचं आहे सायल्यात. माझ्या गावाचं नाव आहे सायले गाईज. मला खूप जास्त एक्साइटमेंट आहे माझ्या गावाला जायला. सो आपण आता गावाला जाण्यासाठी म्हणजे सायल्यात जाण्यासाठी कुठली एस टी लागली आहे का बघूयात. पण जशी मी चौकशी केली आहे त्याप्रमाणे तरी असं माहिती आहे की 9:45ची एस टी आहे सायल्यात जायला. आणि आता 9 वाजायला अजून 5 मिनटं आहेत. पण एक फणसवणे पण आहे, ती सायल्या फाट्यावर सोडते आम्हाला. सो आम्ही विचार केले की आपण तिथून जाऊया, सायल्या फाट्यावर जाऊयात. आणि तिथून पण आम्ही लोक घरी न जाता फर्स्ट तर आहे ना आम्हा लोकांना बाजारपेठेत, म्हणजे आज शुक्रवार बाजार भरतं. सो आम्ही तिकडून खरेदी करून मग नंतर आम्ही घरात जाणार आहोत. सो आपण पहिलं फाट्यावर उतरूया, बाजारात जाऊयात, खरेदी करूयात आणि मग घरी जाऊयात. पण बाजारात आपण नक्की भेटूयात. चला मग बाजारात भेटूयात. आपण सायले फाट्यावरती पोहोचत आलो आहे. गाईज तुम्ही बघत असाल समोर पूर्ण बाजार पेठ भरली आहे आमची. फाट्या उतरतो सायले फाट्यावर. गाईज आपण बाजारपेठमध्ये आहोत आणि आपली खरेदी चालू आहे. सो मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय खरेदी करतोय ते. सो फर्स्ट तर आम्ही आता तेंडली सुकट घेतले आहेत. काकांनी बांधले आहेत तेंडली सुकट. आणि मस्त आहेत तेंडली सुकट. मुंबईला मजा येईल. पावसाची सोय गाईज ही. तेंडली सुकट घेतले, खोबरं घेतलं आणि बल्याची सुकटा. सो ती थोडी आता गावी कसं थोडं मलाब आहे, तुम्हाला दिसतंय, मी दाखवते तुम्हाला. सो मग कसं की थोडंसं सगळं म्हणजे ओला आहे. सो आपल्याला मुंबईला जाऊन ना ते सुकवावे लागतील उन्हामध्ये, किंवा इकडे पण असो तरी आपल्याला सुकवावे लागतील. तुम्हाला पुन्हा आम्ही बाजाराचा व्ह्यू दाखवते. रस्त्याच्या बाजूने बाजार लागलाय. सुट्टा आहे म्हणजे आपल्याला इथे सुके खडे मसाले. हे आमचं शुक्रवारचं छोटंसं असं बाजारपेठ. बाजारपेठमध्ये आपली खरेदी झाली आहे, सगळं झालेलं आहे. सो आपण निघूया आणि आपण एंटर करूया तर म्हणजे आपल्या सायल्यात. चलो बॅग उठा और चल पडो. आता आपल्याला फाट्यावरून चालत जायचा सायल्यामध्ये. सायले कानाळवाडी कंपोस्ट, सायले कानाळवाडी. सायले गेट एंटर करूयात. एंटर केलं आहे. सो आता इथून आपल्याला चालत जायचं आहे. देवरुख सायले भेटली असती तर घरी जावं लागलं असतं पहिला, नंतर बाजारपेठात यावं लागलं असतं. सो पहिला तर आम्हाला फणसावणे ना पप्पा, फणसावणे भेटली. आम्ही आता ही घसटवू का, हिला घसटवू कशाला? मला हात दुखतो. माझं घर हा सुकून मिळतो गाय, सुकून. एंटर केलंय घरामध्ये आणि सध्या आता कोण नसतं घरी. मित्रांनो, पहिलं तर मला तुम्हाला माझं छोटंसं असं घर दाखवायचं आहे. हे आहे माझं अंगण, माझ्या घराचं अंगण. हा घराचा उंबरठा. स्टेअर्स चढूया. एंटर केलेला आहे. ही आहे आमची पडवी. होम स्वीट होम. हे आमचं देवघर. चुलीची पडवी. चुलीच्या पडवीनंतर येते जिन्याकडची खोली. म्हणजे मला लाईट काढ असं दिसतंय, थोडंसं लाईट दिसतं. लाईट थोडीशी डिम झाली आहे. सो ओके.
सो हे होतं माझं छोटंसं स्वीट होम. जास्त मोठं नाही आहे गाईज, खूप छोटंसं, खूप सुंदर असं, मनाला खूप असं सुकून देणारं, जेणेकरून इकडे आल्यावरती खूप छान वाटतं, मस्त. आणि माझ्या घरासमोरून माझ्या घरासमोर ह्यांची छोटीशी बाग आहे आणि खाली पूर्ण शेती मळे. जे फादर सांगतात नंतर करा. गरमीने खूप हालत खराब झाली आहे गाईस. तो आम्ही थोडासा फ्रेश होतोय फर्स्ट, तर त्याच्यानंतर पुढचं काम करूयात.